आली. दिवा लावू का? पावळट आहेस. दिवा लावल्यावर त्याला कळेल नाही का? आपण त्या खिडकीच्या खाली दबा धरून बसूया. आज साऱ्याला पकडायचास. खिडकी बोंबला. आज पण चोरानं दुधाची पिशवी पळवली. अरे दूधवाल्यानं अजून दुधाची पिशवी खिडकीतून इथे ठेवलीच नसेल. बस बावळट आहेस. हे काय माझे हात ओले झाले. नक्कीच तो पिशवी ठेवून गेला. त्या हरामखोरानं माझी फुकटची झोप मोड केली. जा उठ, दिवा लाव. गेले 8 दिवस हा प्रकार चाललाय. दूधवाल्याने पिशवी ठेवायची आणि चोराने ती चोरायची. दूध पिऊन माजलाय साला. पुढल्या जन्मी म्हैस होईल. ही सगळी आयडिया तुझीच. म्हणजे दूधवाला आला की झोपमोड होते म्हणून तूच त्याला सांगितलंस की बेल वाजवू नकोस, खिडकीतून दुधाची पिशवी ठेव आणि चालताव म्हणून. बरोबर आहे. रोज सकाळी पहाटे झोपेतनं उठून मलाच दुधाची पिशवी घ्यायला लावतेस तू. त्या चोरांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन झोडून काढलं पाहिजे. बरं ते जाऊ दे. आता उठलीच आहेस ना तर एक गरमागरम चहा कर पाहू. चहा? अरे पण रात्रीच सगळ्या दुधाचं विरजण लावलंय मी. येडपटच आहे. एवढं दही कुणासाठी? तुझ्यासाठी. रोज दही खायला लागतं ना तुला. हंडाभर. पोहे केले त्याच्यावर दही, खिचडी केली त्याच्यावर दही, थालपीठ केलं तरी त्याच्यावर सुद्धा दही. दिवसभर नुसता दही हादडत असतो. गेल्या जन्मी काय गोकुळातला कृष्ण वगैरे होतास की काय कुणास ठाऊक. तेवढं कुठे आमचं भाग्य. आता जा सेंटरवर आणि दूध घेऊन ये. सेंटरवर जा, सेंटरवर जा. वैताग साला. तिकडे जाऊन बघावं तर मोठा बोर्ड लावलेला, दूध संपलं म्हणे. महाराष्ट्रात दुधाचा महापूर आलाय. पण आमच्या तोंडात दुधाचा एक थेंब पडेल तर शपथ. आता तू मुकाट्याने जा पाहू. ही पिशवी आणि हे पैसे आणि 1 लिटरची पिशवी घेऊन ये. आणि हे बघ, उरलेले पैसे सगळे नीट मोजून परत आण. काल 5 पैसे कमी आणलेत तू. कालपासून अगदी त्या 5 पैशासाठी जीव अगदी नकोसा करून टाकलाय माझा. तूच का नाही जात मग सेंटरवर? म्हणजे पैसे नीट मोजून घेशील आणि वर 5 पैसे जास्तच घेशील. त्याचं काय मालू. गेलं असतं ग. पण हे कपडे पाहिले ना की सगळी कुत्री माझ्या मागे लागतात ग. लागू देत मागे लागली तर. तू लक्ष देऊ नकोस म्हणजे झालं. अगं मी लक्ष देत नाही ग. त्यांचंच लक्ष असतं माझ्यावर. अगदी दबा धरून बसलेले असतात साले. हो नाही जायचंय ना तुला? आण ते पैसे आणि पिशवी. मी जाते सेंटरवर. सगळी कुत्री मेली. अय्या बाबा तुम्ही. तसं काय झालं मारे, मी गेलो होतो टूरला नेहमीप्रमाणे. बरेच दिवसात तू भेटली नव्हतीस. म्हटलं चला तुला भेटून यावं म्हणून वाटेत एक ब्रिज कॅन्सल केला. काय एक पूल पाडला? म्हटलं एखादा दिवस तुझ्याकडे मुक्काम करावा आणि उद्या जेवूनच मग परत जा. लगेच गाडी वळवली, आलो इथं. चल चहा कर पाहू फक्कडचा. माले दुष्काळात 13वा महिना. येताना गाय नाही का आणायची? म्हणजे करते ना. पण बाबा आधी मी दूध घेऊन येते. अहो मी दूध आणायलाच चालले होते आता. म्हणजे एवढ्या पहाटे आणि एकटीच? मग का घरात एखादा गडी नाही वाटतं दूध आणायला? गडी? चला आणते पिशवी इकडे. अरे वा बाबासाहेब, तुम्ही जाताय वाटतं. कोण मी? आणि दूध आणणार? तुला पाठवतोय दूध आणायला मी? हे पिशवी. पैसे आहेत ना खिशात? दुधापुरते तरी. हे घे पैसे आणि लवकर जा. बाबांना सकाळचा चहा लवकर लागतो. हे बघ माले, मला जर कुत्र्याने फाडून खाल्लं तर मग बाबासाहेबांना चहा मिळणार नाही ना. दूध आणतो. अरे चालवलंय काय तुम्ही लोकांनी? दूध काय, चोर काय, त्या चोराला पकडायचं काय? मी म्हणतो या सगळ्या भानगडी करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्या दूध वादा सरळ सरळ दूध असं ओरडायला का सांगत नाही? त्याला लाज वाटते. लाज वाटते? अरे दूध वाढत आहे ना तो, मग दूध म्हणून बोलायला तुला लाज कसली वाटते? तीच तर भानगड आहे. काय? आमचा दूधवाला MA PhD आहे. काय सांगतोस का? मग MA PhD?
मग काय ऑफिसला जाण्यापूर्वी तू दूध घालून जातो? अहो कसला ऑफिस, नोकरी नाही म्हणून त्याचं दूध टाकतो. गेट वाजलं. बहुतेक दूधवाला आला असणार. बोलू नका. तुम्ही स्लीप मध्ये उभे राहा. खाली प्लीज. पिशवी आली. आता चोर. ऐ, चोर अजून यायचाय का? बस डबा धरून बस. अरे मुर्दा बशिवलं तुझा. दिवसा ढवळा बाई माणसाचा हात पकडतो. चोर बाई आहे. बाई माले कुणीतरी बाहेर जाऊन तिला पकडा रे. कुणीतरी पकडा रे. तुम्हाला चुपके काढते. बाबासाहेबांचे वय काय आणि या वयात तुला चिमटे काढते. दाखवतो तुला. तू कशाला बाहेर जातोयस? मीच तिला बाहेर जाऊन पकडून आणते. अरे ती बाई आहे. म्हणूनच जातोय. आपल्या पती चोरटी बाई आहे. अशा बायका फार सॉलिड असतात. तू काय पकडणार तिला? आम्ही पकडतो बरोबर. तू आधी इकडे हो. अरे सोड की मुर्द्या. सोड की टावे. अहो बाबा, हात सोडा ना तुम्ही तिचा. त्याशिवाय मी तिला आत कशी आणू? अगं मी तर केव्हा सोडला हा. अगं सोड की टावे. पळून जायचा प्रयत्न करशील तर माझ्याशी गाठ आहे. हा, आमच्या बाबासाहेबांचा राग तुला माहित नाही. ब्लड प्रेशर आहे त्यांना. पण एकदा रागवलं ना तर कोणाच्या बापाला भीत नाही. हा. रोज रोज आमचं दूध चालते का? थांब, तुला मी पोलिसांच्या ताब्यातच देतो. हा. ते काय नाही, पोलिसांचा हिसका तुला कळलाच पाहिजे. थांबा थांबा, काही करू नका. का? तिला पोलिसाच्या ताब्यात देण्यापूर्वी आपल्याला एखाद्या चांगल्याशा वकिलाचा लिगल ऍडवाइस घेतला पाहिजे. चांगला वकील. आता चांगला असा वकील आहे ना, आपल्या काकालाच फोन करून बोलवतो. काका हो. करा मग? नाहीतरी मोकळा दुसरा कोण मिळणार. हा? हो, हो. शिवाय तोपर्यंत तुम्ही हिला चांगलं बांधून ठेवा. चांगल्या सुत्रीने बांधतो. अरे नुसते हात काय बांधताय तिचे? तिचे हाताला का पळून जाणार आहे? पाय सुद्धा बांधा तिचे. अरे दाखवतो बरोबर. माझे हात पाय बांधतो. अरे सोड म्हणते ना. अरे माझे हात पाय बांधतो. मेले तुला पटकी होईल. पटकी होते नाही तर विषमज्वर होते. अरे हे सगळं सोड. मेले तुझे हात झडतील. तुझे पाय झडतील. सगळं सोडू दे, पण मी तुला सोडू देणार नाही. आपलं तुला सोडणार नाही. मेले सोड बाबासाहेब, हात बांधले, पाय बांधले. आता एक गोष्ट राहिली. काय तिच्या गळ्यात लोणनं बांधलं तर? लोडणं? त्याचं काय बाबासाहेब, आमच्या गावाकडे म्हैस पडून जाऊ नये ना म्हणून तिच्या गळ्यात लोणनं बांधतात. मला म्हैस म्हणतोस रेड्या. हॅलो हॅलो हॅलो, कोण? काका का? अरे काका, मी तुझा बाबा बोलतोय. हा, तू असं कर, तू ताबडतोब इथं निघून ये. अरे इथं म्हणजे मालूकडे रे. आता कशा करता काय? इथं आम्ही एक चोर पकडलाय. चोर. बाई, चोऱ्या करणं फार वाईट. असं चोरी करणं म्हणजे दुसऱ्याला लुबाड. तू अशा लहान सहान चोऱ्या का बरं करतेस? मोठ्या का नाही करत? ये बाबा. तुम्हाला हाक मारते बाबासाहेब. या मुर्दिया. आता कळलं कुणाला हाक मारते? अरे डॉक्टरनं सांगितलं म्हणून करते. हा काय? डॉक्टरनं चोऱ्या करायला सांगितल्या? डॉक्टर आहे का? कोण आहे? कोण आहे तुझा फॅमिली डॉक्टर? चोरी नाही रा. मग? डॉक्टरनं दूध प्यायला सांगितलंय. अगं चांगली मस्त ठणठणीत आहेस की. हो. तुला ग दूध प्यायला काय धाड भरली आहे? ये वाईच हात सोड, मग सांगते तुला. माले हात सोडू नको, कानाखाली आवाज करेल तुझ्या ती. हा. हो. हा. ए, आता खांबावानी काय उभी राहिली? वाईट चहा टाक की. वरडून वरडून घसा किती सुकलाय माझा. अडलाय माझं खेटर. मारे ऐक तिचं, अगं कर थोडा चहा. हा. मला सुद्धा केव्हाचा चहा घेईनच झालंय. माले या गडबडीत मला विसरशील. मला सुद्धा एक कप चहा. हा. तुला बिन साखरेचा पाहिजे का? चालेल. लाच गॅरिंग बाबासाहेब, आता आपण काकांची वाट बघण्यात काही अर्थ नाही. तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला फोन करा. हा. तसे 100-150 पोलीस माझ्या ओळखीचे आहेत. काय समजलेस? असं हा. असं? हा. मग त्याच्यापैकी एखाद्याला तरी फोन करून बोला ना. बोलवतो तसे काय बरेच ओळखीचे आहेत.
पोलीस स्टेशनचा नंबर काय काय? 1 और 2 शून्य जा. पाहता येता एकावर 2 शून्य 3. कोण? शर्मा का? अरे शर्मा असेल नाही तर वर्मा. काम काय तुझं आहे ते बोल. अब वो क्या है शर्मा जी, हमने इधर एक चोरीन पकड़ी है. हाँ. क्या पकड़ी है? चोरी. अरे बाबा चोर नहीं, चोरी. हाँ जी यार. अरे जो मेरे बेवकूफ, क्या बकवास करता है? हेलो, वो क्या हुआ? हर सुबह वो चोरीन हमारी दूध की पिशवी पड़वाती थी. हाँ, आज हमने बहुत बहादुरी के साथ उसको रस्सी से करकचून बांध के पकड़ रखा है. हाँ, तुम शर्माना मत. इधर आओ, उसको पकड़ के सीधा तुरुंग में डाल. अरे येड्या, सकाळी सकाळी नवटक मारली की काय? हो येतो बाबा येतो. चहा प्यायला बोलवतोय मला. प्रेम ना माझ्यावर. क्यों रे बेवड़े, बाई पकड़ी है. कितने बरस की है रे? होगी 40-50 वर्ष की. ए पावट्या, मला म्हातारी म्हणतोस? तुझी बायको असेल 50-60 वर्षाची. वो बोलती है वो म्हातारी नहीं है. अब तो तू आजा मेरे प्यारे. इधर तो आ, पहले तुझे ही अंदर कर देता हूँ. ह्या पोलीस लोकांचं प्रेम ना कधी कधी महागात पडतं बुवा. मला जायला लागेल त्यांना आणायला. अहो पण दिनकरराव, तुम्ही स्वतः जाण्यापेक्षा या घराचा पत्ता का सांगितला नाही त्याला? अहो बाबासाहेब तू पोलीस आहे, त्याला घरचा पत्ता कसा सापडेल? मी घेऊन येतो. तुम्ही हिच्यावर लक्ष ठेवा. हा ए बाबा खोल. ए 4 आखे 2 हातपाय. माझे हातपाय खोल. चुप. तू काय सीमेवर फिरतो काय? अरे चहाचं काय झालं? चहा येणार आहे चहा. हे मारे चहा आणा लवकर. किती वेळ लावतेस? चहा करायला इतका येळ, जेवण करायला किती डिश लागत असतील. बाबा चहा घे. आला. चहा पाहिजे होता ना तुला? घे पी. आत्ता येडी का खुळी? हात बांधलेलं, पाय बांधलेलं आणि म्हणजे चापी. तुझ्या बाण तरी पिला होता का कधी असा चहा? हात सोड आधी माझा. माले हात सोडू नकोस तिचे. मानू हात सोडू नकोस. फाडकन मुस्कटात मारील ती तुझ्या. त्यापेक्षा तू असं कर, हळू तसा वरून चहा तिच्या नरड्यात होत. ई, मी चहा पाजू हिला? मोठी महाराणीच लागून गेली की नाही? चोरच्या चोर आणि वर शिरजोर. माधू काय करणार आपण? अगं अडला हरी गाढवाचे पाय धरी. ए चष्मीस, गाढव कुणाला म्हणतोस? माधू चहा पाच तिला लवकर. फारच एक्साइट झालेली दिसते. चहा पाच. ठीक आहे घे पी. चल चल. अरे पहिला पोलिसाला धरून आणावं लागतं. अरे अरे बाबा तू मला नसत्या भानगडीत पाडू नकोस रे. अरे पोलिसाचा ड्रेस घालणे कायद्याने गुन्हा आहे रे बाबा. काय अरे, कायद्याच्या गोष्टी मला सांगू नकोस. मी वकील आहे. माझं आयुष्य गेलं या बोटावरची चुंकी त्या बोटावर करण्यात. अरे पण आणि तुला नुसता अभिनय करायचा आहे, त्याला खरा पकडायचा नाही. नाट्य कंपनीत होतास ना, अभिनय करत होतास का पोळ्या लाटत होतास? अरे पण नाटकात स्टेजवर असा पार्ट करणे वेगळे आणि हे वेगळे. तुला काय त्याचे? घाबरू नको, आपली माणसं आहेत. चल. याला काय चहा म्हणावा? 5 पाणी निस्ता पिचपिची. ए साखर घातलीस का निस्ती दावलीस? बाय 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 बाय. कशा पाय ग एवढ्या मोठ्या बंगल्यात राहता तुम्ही? साधं चहा करता येईना भाई तुला? आता मात्र अगदी कमाल झालीये या बाईची. एवढा चांगला चहा करून पाजला तरी माझ्या चहाला नावं ठेवतीये. बघ ना. माजलीये नुसती फुकटचं दूध पिऊन पिऊन. मग जण लय टाकळी चालू आहे तुझी. एकदा माझा हात खोल मग दावते तुला माझा इंगा. लय खराब जात आहे माझी. हा गप्पस माहितीये. राहू द्या माले, कशाला तिच्या तोंडाला तोंड देते? सांगा जरा. अरे कोणतरी म्हटलंच आहे ना, प्रसंग पडा बाका तो गधे को कहना पडता है काका. बाबा तुझा फोन आला, चोराला पकडलाय म्हणून ताबडतोब या हवालदाराला टॅक्सीतून घेऊन आलो. हे घरोडा हवालदार माझ्या शेजारीच राहतात. गाड्या नाही घरोडा, तुझी ड्युटी सुरू कर. पकड्या सालीला. चोऱ्या करते काय? बसवा कट. डबी कशाला काढली?
काढली बेडी पाहिजे गाडो. बरं, असू दे. काय ग चोऱ्या करतेस काय काकाराव तिला साले म्हटलं तर चालेल ना? चालेल, तुझ्या डिपार्टमेंटला शोभेल ती वाटेल ती शिवी दे. काय ग ए म्हाताऱ्या शिया देऊन तो बा मग धावते माझा हिसकार. काकाराव नाही म्हणजे या बाईची केस जरा बरीच जड दिसते. मी कमिशनर साहेबांना घेऊन येतो. हो. अरे एवढ्याशा भुरट्या बाईला पकडायला पोलीस कमिशनर कशाला हवे? तुला कशाला आणलाय गाडवा? ए घाऱ्या वाईस तपकिरीची डबी दे की. अरे दे देतो ना. हो हा. हो ए मुडद्या तुझ्या बाण तरी वडली होती का अशी तपकीर कधी? आधी हातपाय सोड माझा. हो सोडतो ना. हो येडं कुठलं ये. काकाराव हे कार्य जरा अवघड दिसते हो. नाही म्हणजे चुकून कुठे हात लागला ना तर कायदेशीर कटकट नको. त्यातून मी ब्रह्मचारी काय समजले? माले माले बाईचे हात पाय सोड. उगीच लिगल कॉम्प्लिकेशन नको. सोडते. हाय हाय काय पण नखरा. अगं माझी तपकिरीची डबी. काकाराव बापरे. बरं वाटलं. अरे बापरे. अगं माझी चांदीची डबी. डबी पाहिजे घे. नको. ते बरोबर मारुद्रा वज्र हनुमाना मारुती बनारो गेली सुद्धा रामचुता बनत गेला. बोला कोण तुम्ही कशाला? मीच हो. नाही म्हणजे कमिशनर साहेब आले आता मी जातो. नाही 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 तुम्ही कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? अहो तुम्ही माझ्या अगोदर इथं आलात तेव्हा ही केस तुम्हीच हँडल करा. अरे आपलीच माणसं आहेत. अय्या वासू भाऊजी तुम्ही. तसं काय पोलीस मध्ये माझे भरपूर मित्र आहेत ना. मालू सगळ्यांना भाऊजीच म्हणते. म्हणू द्या हो. आधी या बाईच्या चौकशीला सुरुवात करा. ठीक आहे. हो तर बाई नाही म्हणजे तुमचं लग्न झालंय का? नाही म्हणजे तुमच्या योग्यतेची बरीचशी स्थळे माझ्याकडे आहेत म्हणून सांगतो. काय समजलेत? हो ना सराईत चोरांची. खऱ्यात तुझा रोल विसरू नकोस. हा तर बाई काय समजतेस? माझी चांदीची डबी काय किमतीची असं वाटतं तुला? हं, ते आता मला का माहित. इकत येत ना आम्ही कोणचा माल. ते तरी कुठं विकत घेतात काय हवालदार? अरे आधी तिची चौकशी सुरू करा रे. ए बाई बऱ्या बोलाने गुन्हा कबूल कर. आणि नाही केला तर काय कैसे दे चिंपाटा. काय करेन? तुला पोलीस ताब्यात देईन. दत्तात पोलीस म्हणजे या पोलीस ताब्यात देईन. बाई तुला मी शेवटचं सांगून ठेवतो की बोल. नाही की याच्या पुढची सर्व चौकशी हे साहेब करतील गेटावर लिहून. हो. गेटावर कशाला? इथंच करा तिची चौकशी. यायची कटकट. काका अरे कसले रे हे पोलीस? एका बाईची धड चौकशी सुद्धा करता येत नाहीये ना. चौकशी कशी वेल प्लॅन असायला हवी आमच्या टूरच्या सरकारी प्रोग्राम प्रमाणे. अरे बाबा मी जर कायदेशीर चौकशी करायला लागलो तर रात्र उजाडेल. चौकशी दोन प्रकार असतात. एक लिगल आणि दुसरी इलिगल. हा तर बाई हे साहेब तुझी आता इलिगल चौकशी करतील. मी साहेब करावं. बाई मी काय म्हणतो रोज रोज यांचं दूध चोरण्यापेक्षा तू एखादी जर्सी गायच का नाही चोरत? का रे बाबा? तेवढीच तुला सोबत नाही म्हणजे काय आहे तुला माहित नाही? जर्सी गाय रोज 65 लिटर दूध देते. मग तुला सुद्धा पोटभर पिऊन यांच्याकडे रोज रतीब घालता येईल म्हणून. ए टोंग्या रतीब घालाय मी का तुला गवळण वाटली? हा तर डॉक्टरने सांगितलं म्हणून रोज यांच्याकडचं 1 लिटर दूध पिते मी चोरून. युअर ऑनर नाही बाबा बाबा नोट दिस पॉइंट. आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अहो मग आता ताबडतोब तिला तुरुंगात टाका. चाल म्हणजे जा या साहेबा बरोबर गेटावर. माझ्या बरोबर? हा. छे 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 तुम्ही सिनियर आहात. बाईला न्यायचा मान तुमचाच. दिनकरराव हे बाईला नेऊ शकणार नाही. अहो, हे ब्रह्मचारी आहेत. अहो काकाराव हे साहेब सुद्धा नेऊ शकणार नाही. का? हे गुरांचे इन्स्पेक्टर आहेत. एक वेळ तुम्हाला नेतील. ये बाबा नो काय आट्यापाटी खेळताय? आता लवकर ठरवा की कुणाबरोबर जाऊ. याच्या बरोबर जाऊ का याच्या बरोबर जाऊ? याच्या. ए चला दोघं बी घेऊन चला मला गेटावर. बाई आम्ही तुला पोलीस चौकीवर नेणार याची भीती नाही वाटत तुला? भीती? हा? कशा पाय? लाज नाही वाटत? ए काय म्हणला? असं निर्लज्जपणानं बोलायला. लाज लाज कशा पायी? 8वी खेप आहे माझी. 8वी खेप? कशाची ग? तुरुंगाची आणि बाळतपणाची बी.
अहो पोटुशी आहे म्या. हा पोटूशी असताना चोऱ्या करतेस? बाई अशा स्थितीत सरकारनं तुला तुरुंगात टाकलं तर तुझं काय होईल? काय होणार? बाळण पण फुक्कट होणार. अगं काय सांगतेस काय? वय दर वर्षाला म्या पोटुशी राहिले की म्या चोऱ्या करते. चोऱ्या केल्या की सरकार तुरुंगात टाकत. मग काय बाळण पण फुक्कट. चला 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 मला लवकर गेटावर घेऊन चला. दिनकरराव आता तुम्हीच घेऊन जा या बाईला गेटावर. मी वय, चल चल मला गेटावर घेऊन जा. चोरीची कंप्लेंट द्या. माले माले आता आयुष्यात कधी दुधाचा चहा पिणार नाही. आईला नसती आपत गळ्यात आली.